नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी एक्सपायरी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मॉर्निंगला मार्केट एक अराउंड 50 ते 60 पॉईंटच्या गॅपने ओपन झालेलं आणि सिंगल कॅन्डलमध्येच ते गॅप त्यांनी फिलअप केलेली आणि प्लस तेवढंच म्हणजे 50 ते 60 पॉईंट आणखी खाली मार्केट सिंगल कॅन्डलमध्ये मूव्ह केलेलं. म्हणजे सुरुवातीच्या 10 मिनिटातच मार्केटने जवळपास 120 पॉईंटची मोमेंट इथे केलेली आपल्याला दिसते. आपण तुम्हाला बोललो की ही लेवल जी असणार आहे ही इम्पॉर्टंट असणार आहे. ही लेवल आपण दिलेली आणि जर या लेवलच्या वर मार्केट सस्टेन केलं तर आपल्याला नवीन टार्गेट पाहायला भेटेल असं आपण इथे बोललेलो. आणि खालीसाठी आपण बोललेलो नाहीये, कारण खाली आपण बोललो होतो की आपल्याकडे इथे इमिजिएट सपोर्ट इथे मार्केटला मिळू शकतो आणि मार्केटला हा इमिजिएट सपोर्ट इथे ॲक्च्युअली मिळालेला आहे. मार्केट तोडताना आपल्याला दाखवलं लेवल, पण आय थिंक आपण या इमिजिएट सपोर्ट बद्दल बोललेलो आणि मार्केट इथनं ब्रेक होईल असं वाटलं, पण मार्केट तिथून लगेच रिव्हर्स मोडमध्ये गेलेलं, म्हणजे इथनंच त्याला ॲक्च्युअलमध्ये सपोर्ट मिळालेला. आपण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती बघू शकतो. हे आजचं मार्केट आपलं, हा आज मॉर्निंगचं लाईव्ह सेशन आपलं जे चालू होतं तेव्हा, आणि तुम्ही इथे बघू शकता 23,500 या ठिकाणी आपण काय बोललेलो की मार्केटनी पहिलीच कॅन्डल बनवलेली, अजून सेकंड कॅन्डल फॉर्म पण व्हायची होती इथे. स्टील वी सेड की ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे आणि या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर 23,650 पर्यंत पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला भेटेल आणि समोरची टार्गेट मग नंतर. इमिजिएट टार्गेट आपलं राहिलं असतं 23,650 आणि इथे आपण काय बघतो, मार्केट ओपन झाल्या 23,620 पर्यंत मार्केट गेलेलं. 23,650 पर्यंत आपलं इथे टार्गेट होतं. पण मार्केटने हे टार्गेट टॅप न करता जवळपास किती एक 15 पॉईंट 16 पॉईंटने मार्केटने ते टार्गेट आपल्याला दिलेलं नाही आहे आणि 10-15 पॉईंटने जर टार्गेट सुटत असेल तर ते टार्गेट अचीव्ह झालं नाही असं म्हणता नाही येत. इट इज ॲक्च्युअली अचीव्ह. आपण इथे तुम्हाला एक 10 पॉईंटचं SL सोबत आपण तुम्हाला इथे एंट्री करायला दिलेली. इथे तुम्ही बघू शकता एक छोटासा SL तुम्हाला इथे मिळतो 10 पॉईंटचं आणि 10 पॉईंट वर्सेस 60-70 पॉईंटचं टार्गेट इथे आपण सांगितलं होतं तुम्हाला. आता बघा इथे मार्केटमध्ये काय झालेलं. ही ती कॅन्डल आणि इथे तुम्हाला एंट्री आपण दिलेली होती, हीच लेवल आपल्या एंट्रीची या कॅन्डलच्या क्लोज नंतर. इथे बघा एक 10-1 पॉईंटचा SL बनतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जर टार्गेट बघितलं तर तुम्हाला मार्केटने दिले जवळपास 100 पॉईंट. आपलं अपेक्षा होती, पहिलं टार्गेटची आपली अपेक्षा होती 70 पॉईंट, म्हणजे मार्केटने पहिलं टार्गेट आपल्याला इथे कम्प्लीट दिलेलं आहे. आपण सेकंड टार्गेट बद्दल बोलत होतो की सेकंड टार्गेट 16 पॉईंटने मार्केटचं राहिलेलं. अंडरस्टँड होतं सगळ्यांना? पहिलं टार्गेट जे होतं ते आपलं हे होतं, जो आजचा ओपन होता मार्केटचा, तोच ओपन आपलं आजचं पहिलं टार्गेट आपण ठेवलेलं.
तर हा जो पहिला ट्रेड आपण इथे जनरेट केलेला 14 पॉईंटचा इथे असेल. आता लाईव्ह मार्केटमध्ये 10 पॉईंटचाच असेल बनत होता आपलं ॲक्च्युली. प्राइजेस आता मार्केट ऑफ झाल्यानंतर ॲडजस्ट होतात आणि त्या हिशोबाने मग थोडाफार फरक पडतो. तर इथे 10 पॉईंटचा एस-एल होता आपलं आणि आपलं टार्गेट जवळपास 70 पॉईंटचं होतं इथे या पद्धतीने. आणि हे टार्गेट मार्केटने घ्यायला थोडासा वेळ लावलेला. 10 वाजून 20 मिनिटांनी जवळपास ट्रेड जनरेट झालेला आणि हा ट्रेड क्लोज झाला 1 वाजून 20 मिनिटांनी. जवळपास 3 तास आपल्याला इथे मार्केटमध्ये राहावं लागलं, तेव्हा पुढे आपलं टार्गेट हिट झालेलं. गॉट इट. मग सेकंड टार्गेट होतं या लेवलपर्यंत. तर त्याही लेवलच्या 50% मार्केटने टार्गेट इथे तुम्हाला दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर इथून 50 पॉईंटचं टार्गेट होतं, 36 पॉईंट तुम्हाला तसे पण मिळतात इथे. इव्हन याच कॅन्डलनी जर इथे आपण प्रॉफिट बुक नसेल केलं तर आपण या कॅन्डलपर्यंत प्रॉफिट बुक डेफिनेटली करू शकतो. म्हणजे आपला रिव्हर्सलला एस-एल इथे हिट होणार. म्हणजे आपण 94 ते 88 पॉईंट आपण 87-88 पॉईंट इथे आरामशीर बुक करायला पाहिजे होते. आय होप तुम्हाला ॲनालिसिस कसं करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड कसे जनरेट करायचं, रिस्क रिवॉर्ड रेशो कसा ठेवायचा, स्टॉप लॉस कसा स्ट्रिक्ट ठेवायचा, टार्गेट कसं घ्यायचं, एस-एलला कसं ट्रेड करायचं, ह्या गोष्टी इथे पाहायला मिळत असेल. आम्ही जे प्रॉफिट बुक केलं ते प्रॉफिट बुक केलं जवळपास या लेवललाच. कारण इथून जेव्हा मार्केट रिव्हर्स झालं तुम्हाला दिसत असेल, इथूनच मार्केट रिव्हर्स झालं, त्याच वेळेला डाऊट आलेला आपल्याला. मग आपण हे टार्गेट इथे ठेवलेलं आणि याच 46 पॉईंटचं टार्गेट आपलं इथे हिट झालेलं. हा माझा पर्सनल ट्रेड. आपण या टार्गेटपर्यंत वेट नाही केलेला कारण की आपला एका तासाचा अंदाज झाला या रिव्हर्सल नंतर मार्केट पुन्हा रिव्हर्स करू शकतं आणि मार्केटने पुन्हा इथे रिव्हर्स केलेलं आहे. तर या लेवलला आपण त्याला मॅन्युअली एक्झिट केलेलं या रेंजमध्ये. आणि मार्केट बरोबर त्या हिशोबानेच पुन्हा खाली पडलेलं, पण नंतर एक सिंगल मूवमध्ये मार्केटने जे आहे ते टार्गेट कम्प्लीट केलेलं. सो व्हॉलेटिलिटी काल परवापासून जबरदस्त राहत आहे मार्केटमध्ये. पण आपण मॉर्निंगलाच सांगितलं होतं की आजचं जे मार्केट असणार आहे ते कसं असणार आहे, एका रेंजमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतं. कारण काय, आपण काय केलं होतं, कालचा डे हाय आणि कालचा डे लो इथे आपण मार्क करून ठेवला होता, राईट. आणि आज मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा आपण बघितलं की OI डेटा काय आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा त्या हिशोबाने चेक केल्यावर लक्षात आलं की आज मार्केट रेंज बाउंड होईल आणि मार्केट आज रेंज बाउंडच राहिलेलं. आपण इथे एक 23,550ची पोझिशन सेल केलेली होती, एक ट्रायंगल आपण सेल केलेला. लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला कोणीतरी चार्ट केलेलं की कुठली पोझिशन घेत आहे, तर मग आपण त्यावेळेस त्यांना सांगितलं की आपण इथे एक ट्रायंगल बनवलेला आहे 23,550चं, ज्याच्यामध्ये 100 पॉईंटची रेंज माझ्याकडे वरती होती, एक 23,650 आणि इकडे खाली तसंच. याचं रेंजच्या मध्ये जर मार्केट क्लोज झालं तर आपण प्रॉफिट बुक करणार असं तोच ट्रायंगल होता आणि आपण प्रॉफिट बुक केलेलं त्यामध्ये. इव्हन आपण बाईंगमध्ये सुद्धा इथे जो तुम्हाला जो ट्रेड दिला होता तोच ट्रेड आपण पण घेतलेला. कुठे गेला तो ट्रेड, हा ट्रेड होता तो. एंट्री पॉईंट आपला हा होता आणि तुमचा एस-एल जो होता तो या पद्धतीने इथे एक 10 पॉईंटचा एस-एल होता लाईव्ह मार्केटमध्ये. 70 पॉईंटचं टार्गेट होतं, आपण जवळपास 45 पॉईंट वगैरे आपण बुक केलेले इथे. 40 ते 45 पॉईंट आपण बुक केलेले या पद्धतीने. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी प्रॉफिट इथे बुक केलेलं. आता पुन्हा नेहमीप्रमाणेच आपल्याकडे ऑलरेडी रेंज आहे. या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट राहणार तोपर्यंत रेंज बाउंडच असणार आहे. जेव्हा ही लेवल तोडेल त्यावेळेला मग आपण बघूया समोरचे टार्गेट्स.
अंडरस्टँड. मग त्यावेळेला ओआय डेटा काय असणार आहे, कुठे असणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला टार्गेट बघावं लागतं. सो स्टे ट्यून्ड. लाईव्ह मार्केटला जॉईन करत चला. काही क्वेरीज असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि माझ्याशी तुम्ही डायरेक्ट संवाद साधू शकता, चॅट्स करू शकता, मेसेजेस टाकून ठेवू शकता. काही अडचणी असल्यास आपण तुम्हाला हेल्प करूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये ॲनालिसिसमध्ये तुम्ही जॉईन करत चला.